हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपला 18 जानेवारी 2025ला जो नवोदयचा पेपर झालेला आहे त्याचा आपला निकाल कधी लागणार आहे ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. पहा, आपला नवोदय जो पेपर होता आपण त्याची तयारी खूप केली. पेपर आला, पेपरची उत्सुकता होती, पेपर चांगला गेला. पेपरच्या नंतर आपल्याला दुसरी उत्सुकता होती की आपल्याला मार्क किती पडणार. ठीक आहे, मग आपण वेगवेगळ्या चॅनलवरती जाऊन आपण पाहिले की आपल्याला मार्क एवढे पडणार आहे. मग मार्क पडल्याच्या नंतर आपल्याला माहीत झालं की आपल्याला मार्क चांगले पडलेले आहेत. त्याच्यानंतरची पुढची जी उत्सुकता आपली खूप महत्त्वाची आहे की आता रिझल्टची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहे. तर रिझल्ट कधी लागणार. ठीक आहे, रिझल्टला शक्यतो 45 ते 50 दिवस कमीत कमी लागतात. त्याच्या जास्त पण लागू शकतात. 90 दिवसाच्या आधी कधी पण निकाल लागू शकतो. असं नवोदयकडून कोणतीही तारीख आपल्याला अजून आलेली नाही की ह्या तारखेला तुमचा निकाल लागेल. पण एक अंदाजा येऊ शकतो की आपल्याला जो निकाल आहे तो कधी लागणार. आणि निकाल लागल्याच्या नंतर पण पहा, निकाल तर लागेल. निकाल लागला, मार्क आता बऱ्याच जणांना माहिती की कोणाला किती मार्क पडणार आहे. आणि ज्यांना भरपूर जणांना खात्री की आता आपला नंबर तर 100% लागणार आहे. निकाल लागल्याच्या नंतर मग तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करू. पहा, काही गोष्टी मी तर लिहून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, आपला जो 18 जानेवारी 2025ला जो पेपर झाला त्याचा जो निकाल जो लागण्याची शक्यता आहे तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. ठीक आहे, जर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागलाच नाही तर खूप झालं एप्रिलच्या सुरुवातीच्याच आठवड्यात लागेल. मार्चचा शेवटचा आठवडा म्हणलं तर 23 तारखेच्या पुढून चल 22 तारखेच्या पुढून 22 तारखेपासून 22 मार्चपासून एप्रिलचा पहिला आठवडा म्हणजे आपला जवळजवळ 5 ते 6 तारखेपर्यंत एप्रिलच्या आपला निकाल लागण्याची शक्यता. आता निकाल लागला तर मग काय होतं की तुम्हाला जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला काय येते, एक मोबाईलवर मेसेज येतो. मग काय करायचं पहा, आता आपल्याला माहिती आहे आपल्याला मार्क वगैरे चांगले पडले. मग आपण जो रजिस्टर्ड नंबर केलता ना त्याचा सिम नेहमी चांगला ठेवायचा. नाही तर कुठेतरी होऊ शकतं की आपल्याच्यानं एखाद्या निष्काळजीनं आपण रिचार्ज केला नाही, तसाच पडून राहिला किंवा दुसरा मोबाईल नंबर आपण वापरतो. तर असं अजिबात करायचं नाही. मोबाईल जो नंबर आपण दिलेला आहे रजिस्टर्ड केलेला आहे तो नंबर तुमचा चालू असणे गरजेचं आहे. नंबर जर चालू नसेल तर मग काय होणार की आपल्याला मेसेज आलेला कळणार नाही. पाहायचं नेहमी, मेसेजेस चेक करायचा. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मेसेजेस चेक करायचा, तुम्हाला मेसेज आलेला आहे का, कॉंग्रॅच्युलेशन म्हणून लिहिलेलं आहे का, असा मेसेज आला. मग जर मेसेज आला तर मग काय करायचं. ठीक आहे, काही डॉक्युमेंट आहे जे की आत्तापासूनच आपण तयारीला लागायचे. कोणते डॉक्युमेंट आपलं, जर तुम्ही जर एखाद्या कास्टमध्ये असाल, रिझर्वेशन असाल तुम्हाला, तर रिझर्वेशनचं आपलं कास्ट सर्टिफिकेट असणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं आहे की आपलं रिझर्वेशनचं कास्ट सर्टिफिकेट. दुसरं आहे ग्रामीणचं, जे पण आपलं ग्रामीण आहे. ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल, शहरी भाग आणि ग्रामीण भागातून जास्त मुलं लागतात. जास्त मुलं, कारण 60 मुलं ग्रामीण भागातून लागतात. तर 60 मुलं ग्रामीण भागातून म्हणजे जास्त संख्या ग्रामीण भागाचीच राहणार. मग जर ग्रामीण भागातल्या मुलांचे जास्त लागणार तर त्यांना ग्रामीणचं सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे. तर तलाट्याकडून जे पण भेटते आपलं ते आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि पहा, याच्यामध्ये एक खूप मोठी अट राहते की जर तुम्ही ग्रामीण भागातून असला तर तुम्ही 3री 4थी आणि 5वी ग्रामीण भागातूनच केलेली असावी. तुम्ही शहरी भागातून 3री 4थी करू शकत नाही. तुम्ही काय पाहिजे, ग्रामीण भागातूनच. मग तुमचा जो आहे बाबा, पण ते तुम्ही ठेवलेच नाही सोबत, तर तसं करू नका. ते पण सर्टिफिकेट तुमच्या जो सोबत राहू द्या. कितवीचं 3री 4थी आणि 5वीचे जे मार्कशीट आहे, म्हणजे 5वीची तर परीक्षा झाली नाही, 5वीची परीक्षा होईल. नाही तर माझा नवोदयला खूप चांगले मार्क भेटले म्हणून मी 5वीचा अभ्यासच केला नाही आणि फेल झालो, असं करायचं नाही. 5वीला पण आता चांगल्या अभ्यासाला तयारी करायची. आपले व्हिडिओ पण आहे, आपण 5वीचे व्हिडिओ सगळे टाकत आहे, ते पण पहा. आणि खूप चांगली तयारी करायची, चांगले त्याच्यामध्ये पण गुण घ्यायचे. ठीक आहे, नवोदयमध्ये मार्क घेतले म्हणजे तुम्ही 5वीमध्ये 100% घेणार, त्याच्यात काय हरकत नाही किंवा काळजी करायची गरज नाही. तुम्ही खूप चांगला अभ्यास करता आणि करतच राहायचं असं. तर मग 3री 4थी तर तुमचा जो आधीपासूनच आहे. 5वीचा आता प्रश्न नाही आहे. 3री 4थीची मार्कशीट सांभाळून ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी अजून हे केलं. जेव्हा तुम्ही पास होता
तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन मेसेज येतो, तेव्हा काय करायचं, आपण आपल्याला एखाद्या वेळेस बरेचसे ग्रामीण भागातून आपण बरेचसे आलेले राहतात, त्यांना माहिती नसतं काय करायचं काय नाही. जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कुणाची तरी मदत घेतो. तसंच एक पहिलं काम करायचं की बाबा आपले जे शाळा राहते, आपली शाळा, आपल्या शाळेला तरी कळवा. बऱ्याच जणांना भरपूर गोष्टी माहिती नसतात, काय करायचं काय नाही. काही जण शिकलेले नसतात आईवडील, काही जण शिकलेले राहतात पण त्यांना माहिती नसतं, कारण टीचर लोकांना सरांना सगळं माहीत राहतं. आणि आपले रिलेटिव्ह जे पण असतील गावात किंवा आजूबाजूच्या गावामध्ये, त्यांना पण जर मेसेज आला की त्यांना पण कळवायचं बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे, आता पुढची तयारीला लागायचं आहे आपल्याला. तर जरी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकता, दुसऱ्यांची मदत घेऊ शकता. आणि तात्काळ तुम्ही काय करायचं, नवोदय जे आहे, नवोदय विद्यालय तुमच्या जिल्ह्यातला, दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याचं नाही, तुमच्या जिल्ह्याचं जे नवोदय आहे जिथून तुम्ही परीक्षा दिलेली आहे तिथं त्यांना फोन करायचा आहे. ठीक आहे, 1-2 दिवसात करा, शाळा करेल किंवा तुमचे टीचर लोकांना सांगा आणि त्यांना म्हणा की यादी मागवा की बाबा हे बरोबर आहे का. ठीक आहे, तर त्यांना आपल्याला माहिती काढून घ्यायची आणि वेबसाईटवरूनच तुम्ही नंबर वगैरे घ्या नवोदय विद्यालयाचे, इकडून तिकडून न घेता. तर ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला सांगितलं की डॉक्युमेंट वगैरे ठेवायचा. रिझल्टची वाट जास्त पाहू नका, आता परीक्षाचा काळ आलेला आहे, 5वीच्या परीक्षेला जास्त हे द्या. रिझल्ट येईलच, तुमचा नंबर लागेलच. ठीक आहे, ज्यांना चांगले मार्क पडले त्यांचा लागेलच, आणि ज्यांचा लागला नाही त्यांनी पण टेन्शन घ्यायची गरज नाही. अभ्यास करा, फक्त नवोदयला नंबर लागला म्हणजे ही सगळी गोष्ट असं नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सगळं काय भेटलं. ठीक आहे, जरी नाही लागला तरी त्याची काय एवढं काही करू नका, अभ्यास करत राहा, ऑटोमॅटिकली तुमचा नंबर कुठे ना कुठे लागेलच. ठीक आहे, तर आपला जो निकाल आहे तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे किंवा एप्रिलच्या सुरुवातीला लागणार, हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस तुम्ही फक्त मोबाईलकडं दुर्लक्ष करू नका. मोबाईलचा रिचार्ज चांगला ठेवा, मोबाईल चांगला ठेवा. नाही तर मोबाईल हँग होणारा वगैरे असेल तर ते थोडं त्याची काळजी घ्या. मोबाईल खराब नसावा, मेसेज येत राहावं. आपल्या तिकडे नेटवर्क येतं का ते पण पहा, कारण ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा एखाद्या वेळेस प्रॉब्लेम राहू शकतो. मग जिथे मेसेजेस येतात, जिथं नेटवर्क आहे तिथं जाऊन कमीत कमी दिवसातून 2-3 वेळेस तरी जा, किंवा जेव्हा रिझल्ट लागला त्या दिवशी तुम्ही जिथं नेटवर्क चांगलं आहे तिथे जाऊन तुम्ही म्हणजे नेटवर्कच्या जागी जा. छोट्या छोट्या गोष्टी आहे. ठीक आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपलं काय होईल, एखाद्याचा नंबर लागला आणि त्यानं दुर्लक्षित केलं तर नुकसान होऊ नये, त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलवर नेहमी सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ पण तुम्हाला कळतील, अपडेट राहा तुम्ही सगळ्या गोष्टीचं. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.